कोकण 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 जीवा भावाची नाती ही कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे कोकण परशुरामाची कृपा हे कोकण कुठे झेंडू का फुल कुठे हा बोली नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मला तर माहीतच आहे मी आलोय कोकणात कुडाळला. बागेतला फणस बघा एवढा खाली आलाय, अजून कच्चाच आहे तो, पिकलाय वाटतं काय माहिती. आणि एक वर पण आहे, दिसतोय का तुम्हाला? वर पण एक आहे, ही बघा विहीर. विहीरच्या जवळ नाही जात एवढं. ही अशी इथे नारळाची झाडं, केळीची झाडं. हे बघा इथे आंबे पडल्यात दोन, चांगले वाटतात ते. खाल्लेले नाही आहे ते. तर मित्रांनो, आत्ताच सातेरी देवीचं दर्शन घेतलं आहे बघा. आमच्या गावची देवी आहे. आता जातो इथे प्रसिद्ध इथलं मंदिर श्रीदेव कलेश्वर देवस्थान. खूप प्रसिद्ध मंदिर आहे. मोठी जत्रा असते आपल्या याला, काय बोलतात, शिवरात्रीला. कलेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे बघा. आणि इथे ना दशावतार चित्रपट आहे ना, मराठी चित्रपट आता आला होता, दिलीप प्रभावलकर ना, हां, त्यांचा चित्रपट आला होता आता दशावतार. त्याची शूटिंग झाली होती बघा इथे. इथे तो पहिला सीन झाला होता. आणि हे मंदिर आहे. आणि हे पुढे तिथे त्या नारळाच्या झाडाखाली आलो आहे मी. घर आहे तिथे तिथे आलो आहे. सासूरवाडी आहे तिथे माझी. आणि हे मंदिर इथे आहे, प्रसिद्ध मंदिर. आतमध्ये दाखवतो तुम्हाला, शूटिंग अलाउड असेल तर दाखवतो. आत्ताच जस्ट पाया पडलो आतमध्ये मंदिरात. हे बघा मंदिराच्या बाहेर असं
आवाज येत असेल खूप बँडचा आहे बघा. इथे लग्न आहे, लग्नाचा हॉल पण आहे. जोरात लग्न आहे मे महिन्यामध्ये. आणि ते बघा तो रथ दिसतोय ना समोर इथे, तो महाशिवरात्रीला इथे पूर्ण मंदिराच्या भोवती फिरवतात रथ महाशिवरात्रीच्या दिवशी. छान वाटतं इथे आलो की मंदिरात बसायला मस्त वाटतं. बरीच मंदिरं आहेत इथे. हे कलेश्वराचं मंदिर आहे, इथे ब्रह्मनाथ म्हणून मंदिर आहे, इथे हे वेतोबाचं मंदिर आहे, आणि इथे गावडोबाचं आहे, आणि हे कलेश्वराचं. ऊन खूप आहे मित्रांनो. तुम्हाला मंदिर समोरनं दाखवतो मी आता. हे बघा, हे ते स्टेज आहे, हा गेट आहे मंदिराचा, आणि इथे हे तलाव आहे. तलाव दाखवतो मग तुम्हाला अगोदर मी. त्यात आता पाणी नाही आहे कारण उन्हाळा चालू आहे ना. हे बघा, हे आहे तलाव. नारळ बघा केवढे मोठे आलेत. नारळाचं काहीतरी काढून ठेवत आहे तिथे बघा, लावले काढायला. हा असा गेट आहे मंदिराचा, आणि हे आहे मंदिर, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतं आतमध्ये, मस्त थंड वाटतं. बाहेर एवढा ऊन आहे ना, घाम निघाला मला. ते बाजूला लग्न आहे म्हणून एवढी गर्दी आहे. हे बघा समोर असं हे मंदिर आहे. छान वाटतं इथे आल्यानंतर. रोज यायचं असतं पाया पडायला वगैरे, मग येतो. आणि मग आता याच्यानंतर आज संध्याकाळी जाणार आहोत इकडचीच जवळपासची. नेहमी इथे आल्यानंतर आवर्जून जातो आम्ही तिथे दर्शन घ्यायला. जवळपासचे मंदिरं आहेत बहुतेक कोकणातले जे असतील, म्हणजे इथले कुडाळातले, त्यांना माहीत असेल ती मंदिरं. वालावलला एक आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर, तिथे जाणार. एक माऊली मंदिर आहे तिथे जाणार. आणि टाईम असला तर धामापूरला वगैरे पण जाऊ. भगवती देवीचं मंदिर आहे तिथे. तर आवर्जून इथे आल्यानंतर ही मंदिरं आम्ही फिरतो, म्हणजे दर्शन घ्यायला जातो तिथे. संध्याकाळी आज जाणार आहोत तिथे पण. चला मित्रांनो, आता आम्ही जातो आहे स्वामींच्या मठात, कारण आज आहे गुरुवार. त्याच्यानंतर मग जाणार लक्ष्मीनारायणच्या मंदिरात आणि माऊलीच्या मंदिरात. आज मी मागच्या सीटवर बसलोय, तर आज रिक्षा नाही आहे आपली. चला मित्रांनो, आता दर्शन घेतलं स्वामींचं. पाठीमागे तिथे बघा, आणि हा परिसर बघा कसा आहे. ते आंब्याची वगैरे झाडं आहेत, आंबे खाली आलेत, भरपूर खाली आहेत. छोटी छोटी झाडं आहेत ती. हे बघा, पूर्ण आंब्यांची बाग आहे इथे. आता काढलेत आंबे बरेचसे, जास्त नाही आहेत. हे 2 आहेत इथे. हे वर आहे ते बघा, हे बघा इथे पण आहे. खाऊ का मी? ते बघा या साईडला पण आहेत आंब्याची झाडं.
तर चला आता दुसऱ्या मंदिरात चेंदवन. हां, तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही माऊलीच्या मंदिरात. चेंदवणमध्ये आहे, म्हणजे वालावलमध्ये. कुडाळमध्ये वालावल आहे ना तिथे. तर मेन चेंदवनमध्येच म्हणतात. माऊलीचं मंदिर आहे बघ, मला दाखवतो. आणि इथे कसं आहे माहिती आहे का, इथे ना नवस करतात. जे काही नवस असेल, घर तुम्हाला हवं असेल त्याच्याबद्दल, ते पूर्ण झालं तर इथे ते फेडण्यासाठी येतात. ते तुम्हाला पुढे दाखवतो मी. आपली मटकारांची मुलगी तू आदमची गेली त्या जगामध्ये पुढे तुका सांगा करते. त्यांच्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती, त्यावेळी तुका हात जोडून सांगणं ते निवारण कर. सगळी मंडळी एका मताने एका विचारान वागा. जो काय प्रत्येकाचा नोकरी धंदो व्यवसाय असा त्याच्या आधी असती. कुटुंबाची भरभराट कर. मुलाबाळांचं शिक्षण वगैरे त्यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करून देऊ. जे काय शारीरिक मानसिक त्रास आहेत ते निवारण कर. आणि चांगल्या प्रकारे सगळ्यांका दीर्घायुष्य करून अशी दरवर्षी आनंदाने सेवा करून जाऊन सुखी राखून बरा कर. तर आता दर्शन झालेलं आहे. इथे माऊलीच्या मंदिरात आहोत, बसलोय बघा. समोर तुम्हाला दाखवतोय बघा. इथे हे बघा, इथे घरं वगैरे पाळणं किंवा अशा बऱ्याच काही वस्तू असतात. तर इथे ना असं नवस केलं जातं की तुम्हाला घर हवं असेल किंवा मूलबाळ हवं असेल, होत नसेल, त्याच्यासाठी इथे नवस केले जातात. गाडी वगैरेसाठी आहे बघा. तर ते पूर्ण झालं ना की इथे येऊन ते फेडायला लागतं. असं असतं. कुठे? कुठलं घर बांधलं होतं ना गावचं, ताईने केलं होतं. असं डबल घराचा हे दिलेलं आहे. अच्छा, हे बघा, असे डबल घराचे पण देतात. म्हणजे घर कसं असतं, म्हणजे तुमचा जसा नवस असेल त्यानुसार. तुम्हाला जर घर हवं असेल, घर व्हायचं असेल किंवा मगाशी जसं सांगितलं तसं काही, तर इथे ते येऊन फेडायला लागतं. तर हे सगळं आहे इथे. काय आहे? हा जो स्टेज आहे ना, हां, तो आजोबांनी बनवलेला आहे. अच्छा. ही जस्ट हेल्प देम. तुझे आजोबा का? हा, माझे आजोबा म्हणजे आईचे बाबा. अच्छा, विक्रम अर्जुन मटकर. ते डॉक्टर होते. अच्छा. तर त्यांच्या गावात इथे तेव्हा लाईट्स नव्हत्या, काहीच नव्हतं हे सगळं. तर त्यांची माऊलीवर खूप विश्वास आहे देवाचा. हे बघा मंदिर ते. हां, तर त्यामुळे त्यांनी प्रथम इथे लाईट आणली. मग नंतर हे स्टेजसाठी वगैरे, कारण तू बोलते असेल ना कलेश्वराच्या मंदिराच्या इथे पण आहे. हां तर मग हा स्टेज असा लागतो ना प्रत्येक इथे. हां, बरोबर. तर मग त्यांनी तेव्हा हेल्प केली होती. मग त्यांचं नाव अजूनपर्यंत आहे. आता अच्छा. थोडे चेंजेस करायचे, तर मामा आता बघतोय हे. मामा करणार आहे. म्हणजे तुझ्या मामाकडचे आजोबा? हां, म्हणजे मामाचे माझ्या बाबा, आईचे बाबा. बाबा आईचे बाबा. ते डॉक्टर होते. छान आहे. पण हे बघा, विक्रम अर्जुन मटकर स्मृती मंडप 2003ला बांधलं होतं हे. छान आहे. माझ्या बायकोच्या आजोबांनी बांधलं होतं त्यावेळेला. तर कुडाळमधल्या वालावल येथे स्थित असलेल्या मंदिरात आलो आहे आम्ही. प्रसिद्ध मंदिर आहे, लक्ष्मीनारायणाचं मंदिर. हे एवढं सुंदर मंदिर आहे ना, तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट. हे बघा, असा हा गेट आहे मंदिराचा. आणि इथून उतरलो की हा समोर मंदिर. आणि इथे आता लग्न आहे म्हणून गर्दी आहे. खूप जण लग्न करतात आता इथे, कारण जो स्पॉट आहे ना एवढा भारी आहे. तुम्ही परिसर बघू शकता मंदिराचा, किती सुंदर वाटतोय. हे ते मंदिर आहे. आता आतमध्ये जातोय मी. हे बघा, मंदिरात आतमध्ये आल्यानंतर हे बघा असा गाभारा आहे. हे वर बघा मित्रांनो, केवढं भारी वाटतं. थोडी गर्दी आहे, कारण इथे बाजूला ना लग्न आहे, त्याच्यामुळे हे गर्दी आहे. नाहीतर एवढी गर्दी नसते अशा वेळी.
तर मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे मस्त लक्ष्मीनारायणाचं आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी आता. बघा पाठीमागे तर मंदिर आहे, मी मागच्या साईडला आहे मंदिराच्या. हे मंदिर आहे आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. हे बघा काय सुंदर व्ह्यू आहे. मंदिराच्याच बाजूला तलाव आहे, कडक व्ह्यू वाटतो. आणि अशा ठिकाणी तुम्हाला दाखवतोय बघा लग्न सुरू आहे. काय भारी डेस्टिनेशन आहे ना. इथे ना त्या तुम्हाला माहीत असेल ती अंकिता वालावलकर तिने लग्न केलं होतं इथे. बिग बॉस फेम कोकण हार्टेड गर्ल तिने लग्न केलं होतं या ठिकाणी इथे. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. इथे हा मंदिराचा व्ह्यू. मंदिराच्या समोरचं पण दाखवतो तुम्हाला. हे बघा. तर मित्रांनो आता जातोय इथून घरी, कारण झाल्यात मंदिरं फिरून आता. हे बघा इथे लग्न चालू आहे, मगाशी पण दाखवलं तुम्हाला. हे मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं. इथे लग्न चालू आहे त्या साईडला. समोर तिथे तलाव आहे मागच्या साईडला. आणि तुम्हाला या साईडचा पण दाखवतो एरिया. गणपतीची मूर्ती ठेवले समोर. इथे छोटंसं तलाव पण बनवले. छोटंसं तलाव बनवलं आहे बघ. आणि या साईडचा परिसर आहे. किती सुंदर वाटतोय बघा. इकडून दाखवतो. तर चला आता जातो घरी. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.